लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील दुगाडगावचे सुपुत्र तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांचे पीए, आदर्श शिक्षक व उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळख असलेले शैलेश मांजरेकर सर यांचा वाढदिवस नुकताच पुंडास गावातील शिवसेना उपतालुका प्रमुख कैलासदादा शेलार यांच्या फार्म हाऊसवर उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून शैलेश मांजरेकर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांच्या वतीने शैलेश सरांना शब्दरूपी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शैलेश मांजरेकर सरांनीही उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण पुंडास गावामध्ये अर्थातच कैलास शेलार यांच्या फार्म हाऊसवर जमलेलो आहोत आणि अर्थातच सर्वांचे लाडके, लोकप्रिय आणि सर्वांना आवडते असणारे असे शैलेश मांजरेकर सर यांचा आज वाढदिवस आहे, 45वा वाढदिवस. त्यांना शुभेच्छा देण्याकरिता भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मांजरेकर सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर अगदी त्यांचं गाव म्हणजे दुगाडगाव. या दुगाड गावामध्ये वास्तव्यास ते राहत आहेत. मात्र ते एका शाळेवर शिक्षकाची नोकरी करत आहेत. त्याच्यानंतर विशेष करून पुढे सांगेन की एक उत्कृष्ट समालोचक आहेत, सूत्रसंचालक आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये जर बघितलं तर आज मांजरेकर सरांचा आवाज हा प्रत्येकाच्या कानावर दुमदुमतोय. कारण हळदी समारंभ असू द्या, लग्न समारंभ असू द्या, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, कबड्डीच्या स्पर्धा असू द्या, वाढदिवस असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, त्या ठिकाणी अगदी मागणी वाढत चाललेली आहे ती म्हणजे मांजरेकर सरांची. आज त्यांचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. विशेष करून त्याच्या पलीकडे पुढे एक दोन पावलं पुढे जाऊन सांगेन की
आज ते शिक्षक आणि विशेष करून शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळेसाहेब यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहे. आज मांजरेकर सरांनी अनेक मित्रपरिवार जोडलेला आहे. मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी, तुमच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, तुमच्या हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नव्हे, तर तुमच्या घराच्या पायरीजवळ चपलांचा किती ढीग पडलाय ही संपत्ती. आणि ती संपत्ती जमवण्याचं काम आज या ठिकाणी मांजरेकर सरांनी केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आज परिवारांसोबत आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. प्रथमतः सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मांजरेकर सर, तुम जियो 1000 साल के दिनों 50 होता. सर्वप्रथम शैलेशजी मांजरेकर यांना मी वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो. शैलेशजी मांजरेकर हे भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक हे नावारूपाला आलेले आहेत. आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचा एखादा माणूस जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्या एखादे जो पुढे नेतो त्या व्यक्तीचा कधी ते नाव घेत नाही किंवा याच्यामुळे आपण पुढे गेलो हे कधी वाच्यता करत नाहीत. पण शैलेश मांजरेकर सरांबद्दल मी आवर्जून सांगू इच्छितो की ते कोणत्याही स्टेजवर असू द्या, ज्या गुरूंनी त्यांना मोठं केलं, ज्या गुरूंनी या समाजापुढे आणलं, असे राजेंद्र पाटील यांच्याबद्दल ते आवर्जून उल्लेख करतात का मला या समाजामध्ये पुढे आणणारं नेतृत्व करण्याची संधी ज्या कोणी दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव राजेंद्र पाटील आहे. हा मनाचा मोठेपणा त्यांच्यात आपल्याला दिसून येतो. सहजासहजी आज अनेक राजकारणामध्ये मोठे व्यक्तिमत्व उदयास आलेले आहेत, परंतु जो व्यक्ती त्याला मोठा करतो त्या व्यक्तीचा कधी नावाचा उल्लेख करण्याचे टाळतात आणि असं दाखवतात की मी माझ्या हिमतीने मोठं झालेलं आहे. परंतु शैलेश मांजरेकर सरांबद्दल मलाही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट वाटते की जो व्यक्ती आपल्याला मोठे करतो त्या व्यक्तीचं ते नावाचा उल्लेख करतात आणि त्यामध्ये त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही. आज भिवंडीच्या पंचक्रोशीमध्ये नाही, तिथं शहापूर असेल, वाडा असेल, पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना आज समालोचन करण्याची संधी दिली जाते आणि ते चांगल्या प्रकारे उत्कृष्ट समालोचन करतात. आणि यापुढे ते अशाच पद्धतीने समालोचन करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आई एकविराचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छा काय देणे, त्यांनी एवढ्या मोठ्या उत्कृष्ट सूत्रसंचालकांसमोर आम्ही काय बोलणार. आम्ही फक्त वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देऊ आणि यांना दीर्घ आयुष्य लाभो आई एकविराचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम शैलेश मांजरेकरांना माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, भगव्या शुभेच्छा. मित्र असे असावे की शैलेश सरांसारखे असावे. मित्र गरीब असावे पण जलके नसावे, ही एक मला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगायची एक आहे. कारण ते शैलेश सर असे आहेत, आम्ही जिथे पण स्टेजवरती माणूस हिलत सुद्धा नाही, त्यांचा एकदा हे चालू झालं अँकरिंग का हिलत सुद्धा नाही, एवढा गोड आवाज आहे त्यांचा. असा भिवंडी तालुक्यात आम्ही आवाज बघितला सुद्धा नाही कोणाचा. आणि आई एकविराचरणी प्रार्थना करतो की शैलेश सरांना उदंड आयुष्य लाभो, ही आई एकविराचरणी प्रार्थना. पण खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे की माझा मित्र, माझे गुरु शैलेशजी सर यांचा आज वाढदिवस माझ्या फार्म हाऊसवर होत आहेत. खरोखरच बोलण्यासारखं खूप काही आहे. जे आज मी बोलतोय ते मनापासून बोलतोय की जी आज मला जी ताकद दिली बोलण्याची, त्याचे एकमेव गुरु माझे 3 आहेत. एक आहेत राजेंद्र काबाडी साहेब, त्याच्यानंतर आहेत माझे मित्र राजेंद्र पाटील साहेब, लाखिवलीचे उत्कृष्ट सूत्रसंचालक, खरोखरच भिवंडीचे बुलंद आवाज, याची ओळख त्यांच्यामुळे मी आज बोलत आहेत. आणि तिसरे आहेत माझे मित्र शैलेशजी मांजरेकर सर, यांनी मला बोलण्याची हिंमत दिली, ताकद दिली आणि त्यांच्याच आवाजातून आज मी बोलण्याची हिंमत करीत आहे. खरोखरच शैलेशजी सर, मांजरेकर सर बोलायचं झालं तर खरोखरच भिवंडीमध्ये एक उत्कृष्ट नामवंत सूत्रसंचालक आहेत, एक शिक्षक आहेत. खरोखर त्यांचा गोड आवाज आणि त्यांच्या बुद्धीची म्हणजे एवढी आहे की शब्दाची रचना करताना ते समोरच्या माणसाला एवढे प्रभावित करतात की खरोखरच एखादा शब्द असं मारतात की एकदम हसून पब्लिक खुश होते.
म्हणजे एखादा म्हणजे याच्यामध्ये असेल थोडासा काय टेन्शन मध्ये, तो टेन्शन एका क्षणात दूर करणारे असणारे आमचे व्यक्तिमत्व म्हणजे शैलेशजी मांजरेकर सर. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झाले खरोखर त्यांचे गुरु म्हणजेच राजेंद्र पाटील सर. कधीही जेव्हाही ते बोलत असतात तेव्हा ते न विसरता राजेंद्र सर यांचं नाव घेणार की माझा दुगाड गावामध्येच फक्त ओळख होती, पण त्याच्यानंतर जी ओळख निर्माण झाली ते एकमेव जर असतील माझे गुरु ते राजेंद्र पाटील सर. खरोखरच म्हणजे जर शिक्षक असावा प्रत्येक वेळेस न चुकता गुरुचं नाव घेणारा, जसं आता मी घेतो राजेंद्र काबाडी सरांचा, राजेंद्र पाटील सरांचा, तर शैलेश मांजरेकर सरांचा, तर प्रत्येकाने ज्यांना पण घडवलेलं आहे त्यांनी न विसरता, आत्ताच नरेंद्र गोराटकर म्हणाले की बरेचसे राजकारणी लोक विसरलेले आहेत का मी आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा सरपंच किंवा सदस्य कोणामुळे झालंय याची विसर पडलेला आहे. तर त्यांना न विसरता ज्यांनी घडवलंय त्यांना पण त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे, कारण जो खुर्चीवर बसतो तो खाली पण आणू शकतो. ही त्या ताकद ही सर्वसामान्यामध्ये असते, याची प्रत्येकाला जाण असावी. बोलण्याचा तात्पर्य एवढंच आहे की सर्वांनी आपले जुने दिवस आठवले पाहिजेत. बोलण्यासारखं खूप आहेत, कारण गुरुच माझे एवढे 3 आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाहीत. खरोखरच पुन्हा एकदा शैलेशजी मांजरेकर सरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आरोग्य लाभो, त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच गणराय चरणी प्रार्थना, तशीच आई एकविरा चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. शैलेश बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या वाणीमधून जे गोड शब्द निघतायत त्यामधून समोरच्या व्यक्तीला आपलेपणा, जो आपुलकी वाटते, त्या आपुलकीने त्यांनी जोडलेली जी माणसं आहेत ती आज इथेशी उपस्थित आहेत. आणि त्याला मी आजच्या या दिवशी शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर मी त्यांना श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाला सुद्धा बघितलं होतं. तर माझी आजची अशी इच्छा असेल की यापुढे शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांची मधुर वाणी तिथेशी ऐकायला मिळेल आपल्याला, अशी मी या आजच्या प्रसंगी शैलेश मांजरेकर सरांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. माननीय श्री शैलेश श्रीपत मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. दुगाड गावातले सुपुत्र आणि ज्या दुगाड गावाचं त्यांनी मोठ्या प्रमाणात जे नाव गाजवलं ते शैलेश मांजरेकर, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या कार्यक्रमासाठी दुगाड गावचे सरपंच श्री गणेश पाटील व आमचे सगळे ते मित्र परिवार, त्यात राजेंद्र पाटील असतील, कैलास दादा आमचा, बाकी सगळी मंडळी, सर्व मंडळींनी त्यांना चांगल्या प्रमाणे त्यांना शुभेच्छा वगैरे दिलेल्या आहेत. त्यांना त्यांचा उदंड आयुष्य लाभो आणि ते यापुढे त्यांच्या घरात एक मोठी आनंदाची बातमी पण येणारच आहे लवकरच, आणि त्याच्यासाठी त्यांची सुरुवात आहे. जे पुढं मोठ्या प्रमाणात ते वाढदिवस एकदम जोराने साजरे करतील असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्कृष्ट समालोचक तसेच भिवंडी तालुक्याचे व ठाणे जिल्ह्याचे असे बुलंद आवाज. इथं तर आता बाकी लोकांनी बोलले का भिवंडी तालुकाच, तर मी तर बोलतो ठाणे जिल्ह्याचे बुलंद आवाज. आणि असे जे शैलेशजी मांजरेकर सर, त्यांचा जवळजवळ मला 10 वर्षापासूनचा माझा जनसंपर्क आहे आणि माझे ते एक मित्र सुद्धा आहेत. आज त्यांच्यावर जी जबाबदारी, आज त्यांनी PA जिल्हा प्रमुख देवानंद साहेबांचे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी जी जबाबदारी त्यांचे PA म्हणून त्यांनी त्यांच्यावर सोपवली आहेत. मी तर बोलतोय आमदार जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व तसेच नगर विकास मंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा यांचे विश्वासू शिलेदार, जी ठाणे जिल्ह्याची जे जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीणचे देवानंद रूपचंद्र साले साहेब डॉक्टर, आज ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हा बोलला म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून जे काम करत आहेत, आज त्यांचे ते PA म्हणून आज मांजरेकर सर जे काम करत आहेत. आणि त्यांनी जवळजवळ आज ठाणे जिल्ह्यामध्ये जी शिवसेना जे जोडण्याचं काम केलंय, आज मांजरेकर सर पण सुद्धा काम करत आहेत. आज शक्यतो जिल्हा प्रमुखांना सगळे लोक कॉन्टॅक्ट करत नाही, तर ते PAच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करतात. असे जे शैलेश मांजरेकर सर, त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना पुढील आयुष्य, दीर्घ आयुष्य लाभो अशा आई तुळजा पंचाने माझी प्रार्थना करतो. धन्यवाद. शैलेशजी मांजरेकर त्यांचं 42वा वाढदिवस. खरोखर सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर सरांनी रात्री 12 वाजता जरी कॉल केला का सर असा असा कार्यक्रम आहे, तुमची आम्हाला गरज आहे, ते कधीच नाही बोलत. फक्त तुम्ही वेळ सांगा आणि ते ठिकाण सांगा, ते वेळेला बरोबर येणार. आणि खरोखर त्यांचं ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आहे आणि ते खरोखर कधी आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असो, ते सूत्रसंचालक करीत असतील तर राजेंद्र पाटील साहेबांचं पहिलं नाव घेणार. का मी जे काय ते
केवळ राजेंद्र पाटील सरांमुळे आहे. आणि खरोखर राजेंद्र पाटील सरांचा पण संबंध आमचा पहिल्यापासून आहे. त्यांचा वाढदिवस असेल ती आमची पूर्ण टीम, विजय सर असोत, अमोल भाऊजी असोत, नाहीतर जितेंद्र गोडसे असोत, आम्ही ते किती रात्र असोत त्यांच्या वाढदिवसाला आम्ही तिथे पोहोचणार. असं आमच्यावर पण ते वारंवार प्रेम करणारी मंडळी आहे. जास्त बोलत नाही. आमच्या शैलेश सरांना उदंड आयुष्य लाभो अशी मी सद्गुरू आणि शिवाजीराजे चरणी प्रार्थना करतो. मी इथे थांबतो. सर्वांना जय शिवराय. खरंच मित्रांनो, आपण इतिहासाची जर पानं पलटली तर आपल्याला गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. खरं तर मी एकलव्य एवढा मोठा नसणार नक्कीच नाही, पण गुरुवर्य मला अगदी द्रोणाचार्यापेक्षा कमी मिळाले नाही. आणि म्हणून एवढंच सांगेन की आकाशाचा राजा चंद्र, देवांचे राजे इंद्र, देशाचे राजे नरेंद्र, महाराष्ट्राचे राजे देवेंद्र आणि गुरुवर्यांचे राजे मिस्टर राजेंद्र असे गुरु लाभल्यानं खरंच आज जे काही मला सरस्वती माझ्या मुखातून वदत असते या सगळ्यांचं श्रेय मी माझे गुरुवर्य आदरणीय लाखिवली गावचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्या मान्यवरांचे मित्र शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील यांचे सुपुत्र राजेंद्रजी पाटील. खरंच राजेंद्रजी पाटील, मी तुम्हाला अंगठा तर देणार नाही, पण आयुष्यात कधी श्वास मागून बघा तो सुद्धा द्यायला तयार असेल. आणि आज ज्यांच्या फार्म हाऊसवर हा कार्यक्रम संपन्न होतोय, आमचे शिवसेनेचे दाभाड गटाचे उपतालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख देवानंद खळे साहेबांचे विश्वासू मावळे कैलासजी शेलार. खरं तर इतिहासामध्ये सुद्धा शिवरायांच्या इतिहासात शेलार मामांचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. आमचे शेलार कैलास यांनी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी छान सजावट, सगळं काही आयोजन नियोजन दुपारपासून अगदी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानचे ट्रस्टी, त्याच्यानंतर आमच्या दुगाड गावचे सरपंच, उपसरपंच, सगळी मंडळी, काही मंडळी अगदी जून अंदुरकी टेंबिवली वरनं आलेली आहे. स्वतः पत्रकार आमचे सुरजजी वर्मा, तुमचं सुद्धा धन्यवाद. जीवाला जीव देणारा मैत्री ग्रुप, सगळ्यांचं धन्यवाद. कोशिंबेवरनं सुद्धा आमचे शाखा प्रमुख आणि सौगंधदादा घरत, खरंच कोणतीही जबाबदारी प्रामाणिक पार पाडणार. आणि बाकी सगळ्या मंडळींना मी धन्यवाद. अगदी नवी मुंबई वाशीवरनं आमचे प्रभाकर दादा पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला आल्यात. मित्रांनो, अनेकांचे वाढदिवस होतात जातात, पण एवढंच सांगेन, आज सूर्य हसत आहे, चंद्र नाचत आहे. कदाचित त्यांनाही माहिती आहे की आज मांजरेकरांचा वाढदिवस. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. लाईफ इंडिया टीव्ही न्यूज.